नमस्कार, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी इथे हिरवे मुगापासून खूपच पौष्टिक आणि चविष्ट पदार्थ बनवत आहे। तो कसा बनवतीये हे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। तर बघा इथे मी 1 किलो मूग घेतलेले आहेत आणि ते मूग मी गॅसवरती कढईमध्ये भाजून घेत आहे। तर मी इथे अर्धे अर्धे करून मूग भाजून घेत आहे। इथे एकसारखे हलवत आपल्याला मूग भाजायचे आहे आणि मुगाचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला एकसारखं हलवत भाजून घ्यायचे आहेत। बघा इथे आपले मूग भाजून झालेले आहेत। आता आपल्याला एका ताटामध्ये थंड होण्यासाठी मूग काढून घ्यायचे आहेत। बघा इथे मी एका ताटात मूग काढून घेतलेले आहेत। बघा या पद्धतीने मुगाचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। आता राहिलेले सर्व मूग आपण भाजून घेऊ। बघा इथे सर्व आता मूग आपले भाजून झालेले आहेत। आता मूग थंड होण्यासाठी बाजूला थोडा वेळ ठेवायचे आहेत। बघा इथे मूग मी थंड करून घेत आहेत। आपले मूग थंड होईपर्यंत मी ते 350 ग्राम खोबरं किसून घेतलेलं आहे आणि गॅसवरती कढईमध्ये आपल्याला हे सर्व खोबरं भाजून घ्यायचं आहे। एकसारखं हलवतच भाजायचं आहे आणि कलर आपल्याला थोडासा तांबूस रंग येईपर्यंत आपल्याला खोबरं व्यवस्थित एकसारखं हलवत भाजून घ्यायचं आहे। तर बघा या पद्धतीने सर्व आपलं खोबरं इथे भाजून झालेलं आहे आणि खोबरं हे आपल्याला एका ताटामध्ये किंवा एका मोठ्या भांड्यामध्ये थंड होण्यासाठी काढून घ्यायचं आहे। तर बघा त्यानंतर आपल्याला कढईमध्ये पुन्हा काजू बदाम थोडंसं तूप लावून भाजून घ्यायचे आहेत। आपले सर्व पदार्थ भाजताना एक काळजी घ्यायची आहे, एकसारखं हलवत राहायचं आहे, कुठे करपणार नाही याची काळजी घ्यायची आहे। बघा इथे आपले काजू बदाम भाजून झालेले आहे। त्यानंतर आपल्याला अक्रोडही एखादा मिनिटभर भाजून घ्यायचे आहेत। हलकेसेच भाजायचे आहेत काजू बदाम आणि अक्रोड। तर बघा इथे हलकेसं आपलं भाजून झालेलं आहे। त्यानंतर त्याच कढईमध्ये आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे आणि तूप चांगलं वितळल्यानंतर गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला डिंक घालून घ्यायचा आहे आणि डिंक ही चांगला फुलेपर्यंत तळून घ्यायचा आहे। बघा इथे डिंक आपला व्यवस्थित तळून झालेला आहे आणि मंद गॅसवरच आपल्याला हे सर्व पदार्थ भाजून किंवा तळून घ्यायचे आहेत। बघा सर्व मी इथे डिंक तळून घेतलेला आहे। त्यानंतर इथे मी काजू बदाम तळून घेतलेले आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि काजू बदाम तळून झाल्यानंतर आपल्याला डिंकही दळून घ्यायचा आहे आणि सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। बघा इथे मी डिंकही मिक्सरला वाटून घेत आहे आणि डिंक ही सर्व खोबऱ्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। बघा इथे आपला आता सर्व काजू बदाम डिंक मिक्स करून झालेला आहे। त्यानंतर आपल्याला यामध्ये खारीक घालून घ्यायची। तर इथे मी अर्धा किलो म्हणजे 500 ग्राम खारीक घेतलेली आहे, खारीक पावडर घेतलेली आहे आणि ही आपल्याला अशी थोडीशी चाळून घ्यायची आहे। म्हणजे कुठेही थोडीफार घाण कचरा असेल किंवा काही असेल तर हे आपल्याला चाळून काढून घ्यायचं आहे। किंवा जाडसर वगैरे राहिलेलं असतं कधी दळताना तर ते आपल्याला सर्व काढून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित चाळून झाल्यानंतर खोबऱ्यामध्ये खारीक पावडर मिक्स करून घ्यायची आहे। बघा इथे सर्व व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेलं आहे। त्यानंतर आपलं जे मूग आहे ते थंड झालेले आहे ते आपल्याला दळून घ्यायचे आहेत। आपण मिक्सरवर दळू शकता किंवा गिरणीतूनही दळून आणू शकता। तर मी इथे गिरणीतून दळून आणलेले आहे। 1 किलो मूग आहे आपले हे। तर मी इथे हे व्यवस्थित बारीक दळून आणलेले आहे। त्यानंतर पुन्हा आपल्याला कढईमध्ये तूप घालून घ्यायचं आहे। तूप गरम झाल्यानंतर बघा हे जे पीठ आहे आपलं मुगाचं हे आपल्याला अर्धा अर्ध करून थोडं थोडं भाजून घ्यायचं आहे। बघा इथे मी अर्ध पीठ घालून घेते आणि व्यवस्थित भाजून घेत आहे।
व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुपामध्ये. आपल्याला गुठळ्या वगैरे कुठेही राहू द्यायच्या नाही आहेत. गुठळ्या असेल तर व्यवस्थित फोडून घ्यायच्या आहे गुठळ्या आणि व्यवस्थित आपल्याला पीठ भाजून घ्यायचं आहे. पुन्हा एकदा थोडं थोडं तूप आपल्याला म्हणजे लागेल तसं टाकून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आणि व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे. कुठेही गुठळी राहू द्यायची नाही. गुठळ्या व्यवस्थित फोडून घ्यायच्या आहे आणि आपले मूग इथं आपण भाजून घेतलेले असल्यामुळे थोडं हलकंसंच आपल्याला पीठ भाजून घ्यायचं आहे. बघा इथे आपलं हे पीठ भाजून झालेलं आहे. 5 ते 7 मिनिट लागतात आपल्याला पीठ भाजायला. त्यानंतर आपल्याला हे खारीक खोबऱ्यावरती पीठ घालून घ्यायचं आहे, काढून घ्यायचं आहे कढईमधून आणि राहिलेलं पीठही आपल्याला याच पद्धतीने भाजून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला पुन्हा पूर्ण पीठ भाजून झाल्यानंतर आपल्याला कढईमध्ये थोडंसं तूप घालून घ्यायचं आहे. आणि यामध्ये मी जवळजवळ अर्धा ते पाऊण किलो गूळ घेतलेला आहे. आपल्याला गोड हवं असेल तर आपण 750 ग्रॅम गूळ घालू शकता. थोडे फिके हवे असेल तर आपण 500 ग्रॅम गुळामध्येही व्यवस्थित होतं. 500 ग्रॅमही घालू शकता. पण इथे मी 750 ग्रॅम गूळ घालून घेतला आहे आणि एकसारखा हलवत असा वितळून घेतलेला आहे. आणि गूळ पूर्ण वितळून झाल्यानंतर आपल्याला खारीक खोबरं आणि जे मुगाचं पीठ घालून जे मिश्रण केलं आहे त्यावरती आपल्याला घालून घ्यायचं आहे सर्व वितळलेला गूळ. आणि आपलं हे सर्व असं घालून झाल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित आपलं एकजीव झालं पाहिजे या पद्धतीचं सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा इथे सर्व मी मिक्स करून घेते. बघा इथे सर्व आपलं मिक्स करून झालेलं आहे. नंतर हाताने सर्व आपल्याला असं गुठळे वगैरे कुठे राहिले असेल तर व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आणि आपल्याला याचे लाडू वळून घ्यायचे आहेत. एकसारख्या आकाराचे आपण इथे सर्व लाडू वळून घेणार आहोत. बघा खूपच छान आणि पौष्टिक चविष्ट असे हे लाडू तयार होतात. तर मग हे पौष्टिक लाडू आपल्याला कसे वाटले तर मला हे कमेंटमध्ये सांगा. तुमच्या एक एक कमेंटने मला खूप प्रोत्साहन मिळतं. त्यासाठी कमेंट नक्की करा आणि सांगा कसे झाले ते. तर बघा या पद्धतीने आपल्याला असे लाडू आता सर्व बनवून घ्यायचे आहेत. बघा या पद्धतीने सर्व लाडू आपण आता बनवून घेऊ. बघा एवढ्या मिश्रणामध्ये जवळजवळ 80 लाडू आपले झालेले आहेत. आणि हे लाडू कसे झाले मला हे नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.